खासदार संजय राऊतांचे लहान भाऊ निवडणुकीच्या रिंगणात विक्रोळीच्या 111 नंबर वॉर्डमधून संदीप राऊत निवडणूक लढणार. संदीप राऊतांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली ही माहिती. सोलापूर महापालिकेसाठी महाविकास आघाडी एकत्र, भाजपच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र आल्याची ठाकरे गटाच्या अजय दासरींची घोषणा. महाविकास आघाडी एकूण 102 जागा लढवणार. नगरपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेसला चांगलं यश मिळाल्यानंतर आता महानगरपालिका निवडणुकांसाठी काँग्रेस सज्ज. सोलापूर महानगरपालिकेसाठी काँग्रेसच्या 20 उमेदवारांची पहिली यादी जाहीर. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सोलापूरचे नेते दिलीप धोत्रे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट. सोलापूर, लातूर, नांदेड, परभणी आणि जालन्याच्या उमेदवारांना मनसेकडून दिले जाणार एबी फॉर्म. यवतमाळमध्ये नगर परिषद निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला एकही जागा न मिळाल्यानं संतोष ढवळे यांनी खासदार संजय देशमुख यांच्या उपरोधिक सत्काराचं केलं होतं आयोजन आणि या दरम्यान शिवसैनिकांकडून तोडफोड. कोल्हापुरातील महाडिक परिवाराची तिसरी पिढी राजकारणाच्या मैदानात. कृष्णराज महाडिकांनी भाजपाकडून केला उमेदवारी अर्ज दाखल आणि अर्ज दाखल करण्यापूर्वी केलं जोरदार शक्ती प्रदर्शन. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतेज पाटील ॲक्शन मोडवर. सतेज पाटील यांनी कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं या कॅम्पेनच्या माध्यमातून नागरिकांसोबत साधला संवाद. ठाण्यातील कापूरवावडी जंक्शन इथं भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बॅनर. नमो भारत नमो ठाणे असा बॅनरवर उल्लेख. शिंदेसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच. कल्याण पश्चिममध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती. जिल्हाप्रमुखांच्या उपस्थितीमध्ये पूर्ण. इच्छुक उमेदवारांचा आकडा 100हून अधिक. अहिल्यानगरमध्ये महायुतीमध्ये जागा वाटपासाठी रस्सीखेच. महाविकास आघाडी वेट अँड वॉचच्या भूमिकेत. जागा वाटपावरून महायुतीचं धोरण ठरवलं नसल्यानं इच्छुकांमध्ये अस्वस्थता. भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय यांचे बंधू भाजपचे तुषार भारतीय यांच्या अमरावतीमधील निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली सदिच्छा भेट. भेटीदरम्यान स्थानिक भाजपा नेत्यांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याचीही माहिती प्राप्त. सांगली महापालिकेच्या आखाड्यात उतरले माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे पणतू. हर्षवर्धन पाटील सांगली महापालिका निवडणूक लढवणार. प्रभाग 11 मध्ये काँग्रेसकडून हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास निवडणूक रंगतदार होणार. पुण्यातील शिवसेनेच्या बैठकीतून शहर प्रमुख नाना भानगिरे पडले बाहेर. शिवसेनेमध्ये नाराजी नाट्य पुन्हा समोर. युती म्हणून जागा वाटप होतानाच सेनेचं मात्र बिघडलं. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये इनकमिंग सुरू. मेहकर तालुक्यातील विविध पक्षातील शेकडो तरुणांचा आमदार सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वात ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीची घोषणा झाल्यानंतर रत्नागिरीच्या चिपळूण येथे जल्लोष. शिवसेना आणि मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत केला जल्लोष. नगरपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेसला चांगलं यश मिळाल्यानंतर आता महानगरपालिका निवडणुकांसाठी काँग्रेस सज्ज. सोलापूर महानगरपालिकेसाठी काँग्रेसच्या 20 उमेदवारांची पहिली यादी जाहीर. अमरावतीमध्ये फडणवीसांची भाजप नेते तुषार भारतींच्या घरी भेट. घराबाहेर असलेल्या चिमुकल्यांचा फडणवीसांना हाक देत फोटो काढण्याचा आग्रह. फडणवीसांनी चिमुकल्यांसमवेत काढले फोटो. हेच भोंडेकर आहेत ज्यांना विधानसभेत जिंकल्यानंतर ईव्हीएम चांगली वाटत होती. आमच्यातलेही काही अपक्ष हरलेले आहेत, त्यांनाही घेऊन मोर्चा काढावा. आमदार परिणय फुकेंचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यासह भाजपातील बंडखोरांवर टीका. रायगडच्या खोपोलीमध्ये नगरसेविकेचे पती मंगेश काळोखेंच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी रवींद्र देवकर आणि त्यांचा मुलगा दर्शन देवकरसह 5 जणांना अटक, तर एकूण 10 जणांवर गुन्हा दाखल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली काळोखे कुटुंबियांची भेट. एकनाथ शिंदेंकडून मंगेश काळोखेंच्या कुटुंबियांचं सांत्वन. मंगेश काळोखे हत्या प्रकरणी आतापर्यंत 7 जण अटकेत. गुहागरच्या समुद्रात एकाच कुटुंबातील 4 पर्यटक बुडाले. मायलेकरू आणि भाचीचा स्थानिकांनी वाचवलं, मात्र वडिलांचा यामध्ये मृत्यू. पाण्याचा अंदाज न आल्यानं अपघात. गडचिरोली येथील मॅरेथॉन मार्गावर कॅटरर्सवाल्यांनी फेकलं शिळं. ज्या मार्गाने स्पर्धक धावणार त्याच मार्गावर कॅटरर्स धारकांनी दुर्गंधीयुक्त शिळं फेकल्यानं आश्चर्य व्यक्त.
मुंबईतील रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये जीवन या वेगळ्या विभागाचं उद्घाटन संपन्न. केमोथेरपी, डायलिसिस आणि अन्य उपचारांसाठी अत्याधुनिक सेंटर सुरू. सांगलीमध्ये भाजप पदाधिकाऱ्याचा उमेदवारीसाठी पत्नीसह आमदार कार्यालयामध्ये ठिय्या. दीपक मानेंचा पत्नीसह आमदार सुधीर गाडगे यांच्या दालनामध्ये ठिय्या. पक्षानं ऐनवेळी उमेदवारी डावलल्याचा मानेंचा आरोप. बिहारमध्ये मुस्लिम महिला डॉक्टरच्या हिजाब गैरप्रकरणाच्या घटनेचे बुलढाण्यामध्ये पडसाद. बुलढाण्यामध्ये घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम महिला आक्रमक. नितीश कुमारांच्या कृतीविरोधात जळगाव जामोदमध्ये निदर्शनं. रायगडच्या खारपाडा दुश्मी गावाजवळ रेल्वे ट्रॅकवर आढळला बिबट्याचा मृतदेह. रेल्वे कर्मचाऱ्याला दिसला बिबट्याचा मृतदेह. बिबट्याचा मृतदेह आढळल्यानं गावात भीतीचं वातावरण. गडचिरोलीमध्ये विद्यापीठ तंत्रज्ञान संस्थेचे मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं उद्घाटन. जिल्ह्यात तंत्रकौशल्य शिक्षणाला चालना देण्यासाठी तंत्रज्ञान संस्था स्थापन. बुलढाणा जिल्ह्यामध्ये वितरित होत असलेल्या रेशनचं धान्य निकृष्ट दर्जाचं. निकृष्ट ज्वारी आणि तांदूळ केला परत. लाभार्थ्यांनी निकृष्ट दर्जाचं धान्य मिळत असल्यानं व्यक्त केला होता संताप. गोंदियात स्वर्गीय सुंदरलालजी यादव आणि स्वर्गीय मुन्नालालजी यादव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विराट आमदंगल या कुस्ती स्पर्धेचं भव्य आयोजन. तसंच निशुल्क आरोग्य शिबिराचंही आयोजन. बुलढाण्यामध्ये महाकवी वामनदादा कर्डक राज्यस्तरीय साहित्य संमेलनाला सुरुवात. साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचं उद्घाटन. 2 दिवस होणार वामनदादा कर्डक यांच्या साहित्याचा जागर. बुलढाण्यामध्ये वामनदादा कर्डक साहित्य संमेलनामध्ये हलगीच्या तालावर रविकांत तुपकर यांनी धरला ठेका. संमेलनाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्यासह ज्येष्ठ साहित्यिकही थिरकले. बुलढाण्याच्या शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांचं मंदिर 31 डिसेंबर रोजी दर्शनासाठी रात्रभर खुलं असणार. महाराजांचं दर्शन घेऊन अनेक भाविक नवीन वर्ष सुरू करत असल्यानं हा निर्णय.